तिकडे अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यामध्ये महान येथील धरणाची पाणी पातळी घटली आहे। दरम्यान संपूर्ण अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या याच काटेपूर्णा महान या प्रकल्पामध्ये आता 30% जलसाठा शिल्लक आहे। जर पावसाळा लांबला तर आणखी पाण्याची टंचाई जाणवू शकते। सध्या अकोल्याचे तापमान 41 डिग्री सेल्सिअस असून धरणामधील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतंय, त्यामुळे धरणाचा जलसाठा खालावतोय। जिल्ह्यामधील विविध धरणांमधील साठा 37% आलाय, तर शहरासह 64 खेडी योजनेची पाण्याची मदार अवलंबून असलेल्या काटेपूर्णा धरणामध्ये सद्यस्थितीमध्ये 29 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। या सगळ्या संदर्भात अधिकचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणावर आपण आहोत आणि हे महानचं धरण आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता जवळपास 30.29 जलसाठा या ठिकाणी असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान उन्हाळ्याचे 65 दिवस बाकी असताना आता उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, त्यामुळे जलसाठा सुद्धा कमी होताना दिसत आहे। त्यामुळे पाणी सुद्धा जपून वापरावे असे महापालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत स्थलीय अधिकारी आहेत। काय सांगाल सर, नेमकं या पाण्याची जलसाठा किती आहे आणि उन्हाळ्यात तीव्रता जाणवली तर काय होणार? सध्याची काटेपूर्णा प्रकल्पामध्ये 25.88 दशलक्ष घनमीटर एवढा जलसाठा उपलब्ध आहे, म्हणजे जवळपास 29.63%। सद्यस्थितीत गतवर्षीच्या तुलनेत बरोबरीतच साठा आहे प्रकल्पामध्ये। तरी उन्हाळ्याची दाहकता समजून प्रकल्पातील पाणी फार काटकसरीनं अकोलावासियांनी आणि इतर लोकांनी सुद्धा वापरावे, म्हणजे आपल्याला पाणी टंचाईचा सामना भविष्यात करावा लागणार नाही। या 2 महिन्यात पुरेल एवढा जलसाठा आहे का, काय सांगाल? सद्यस्थितीत 2 महिने पुरेल एवढा जलसाठा प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे, पण पावसाळा जर पुढे आणखी लांबणीवर जर पडला तर याच पाण्याची काटकसर करून आपल्याला पाणी वापरावे लागणार आहे। दरम्यान आता 65 दिवस उन्हाळ्याचे बाकी असताना काटकसर करून अकोलेकरांनी पाण्याचा वापर करावा आणि अपव्यय होत असलेला तो टाळावा असे आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने केले जात आहे। दरम्यान उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असल्यामुळे हे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले जात आहे। कॅमेरा पर्सन चारू दत्त सोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, महान बार्शी टाकळी, अकोला।